मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय आदत वासरू आहे आणि वासरांना आठवड्यात 2 फायनल घेतलेले आहेत आणि HF डिलक्सचा पण मानकरी झालेला आहे. तो विचारूया हे कुठल्या गावचं आहे, कारण काय होतंय आता भरपूर बैलगाडा मालक ह्यात नवीन उतरलेले आहेत किंवा जुने पण आहेत, पण बरीच वासरं बैल अंधार आहेत. तशातलाच अंधारातला हिरा आहे. बघूया कुठल्या गावचा आहे, कारण पळतोय पण चर्चा नाही आणि माणूस करतंय ती कशासाठी करते तर नावासाठी. जर नावच होत नसेल तर काय ह्या नादाचा म्हणजे. आता वासरू तर पळाले, फायनल घेतली, सगळे झाली, तरी ती काल चर्चा नाही झाली आणि नावासाठीच माणूस करतोय. काय ह्याच्याबद्दल काय सांगाल, कारण काय होतंय चर्चा झाली पाहिजे, भला गरीबाचा असू द्या किंवा मोठ्या दावणीतला असू द्या. वासरू कुणाचं जरी असलं तर बैलगाडी ह्या क्षेत्रात चर्चा ही झालीच पाहिजे. कारण आज काय झालंय, बैलगाडी क्षेत्रात पाळणाऱ्या बैल ही भरपूर प्रमाणात मागे राहिलेत. याचं कारण म्हणजे काय, चर्चा होत नाही, लोकांना माहिती होत नाही. त्यामुळं आदत असू दे, दुसरा असू दे किंवा एखादा मोठा टॉपचा पळणारा जरी असेल तरी बैल मागे राहण्याचं कारण एकमेव म्हणजे चर्चा होत नाही. चर्चा होत नसल्यामुळे पायऱ्यांची ही अडचण निर्माण होते आणि जरी बैल पळत असेल तरी माहिती नसल्यामुळे ही खूप मोठी अडचण आहे आज बैलगाडी क्षेत्रात. आता वासराचं किती आतापर्यंत फायनल झालं आदत मध्ये आणि कुठलं कुठलं झालं ते पण सांगा. सुरुवात आपली चंद्रहार पाटलांच्या इथनं, त्याच्या अगोदर लहान करमाळ्यात एक झालतं, पण ते पावसाळ्याच्या अगोदर झालतं. तिथं आपण करमाळ्यात 3 नंबर केला. परत नंतर लाडक्या बहिणीला आपण सिंगम हे हिनं गाडी हाणलेली, तर तिथं आपण 1 नंबर केलता लाडक्या बहिणीत, जे तासगावला मैदान झालं तिथं. त्यानंतर आपण विंगाला पळालो, विंगाला पण फायनलला कडला पळून फायनलला आपण राहिलो. त्यानंतर गेल्या आठवड्यात नेवरीला आपण पळालो, HF डिलक्सचा मानकरी आपण तिथं पण हे, आणि दोन्ही खांदे वासरू बाहेरनं थांब पळते. मित्रांनो बघा, एवढं सगळं फायनल झालेत तरी देखील चर्चा नाही, कारण काय होतं पाळणाऱ्या बैलाची चर्चा झाली पाहिजे, काय मी बोलत असतो. आता ही दिदी पण आपल्यासोबत दिसते. दिदी, काय ह्या नादाविषयी काय वाटतं? आता मुलींना हा जास्त नाद नसतो, असतो पण कमी प्रमाणात, 100% पैकी कमीत कमी 10%च मुली ह्यात उतरले. ते नाद हा फक्त धुरंदवाडीकरांच्या सिंगममुळे लागला आणि त्याच्यामुळेच आपलं नाव पण वर गेलं. श्रीनाथ मध्ये तो आणि हा बैल, हा दोन्हीच्या गाडीवर मी बसलेलो, त्यामुळे आपलं नावच झालं. आणि हा नाद चांगलाच आहे, केला तर नाद चांगलाच आहे. पण आता हाच नाद का निवडला? आवड आहे आणि पहिल्यापासून आपण सिंगमवर असतोय त्यामुळं लयच लागला नाद. आणि ती श्रीनाथ केसरीपासून तर लयच आवड झाली निर्माण. त्यामुळं सारखं असं वाटतं बाबांनो आपला पण बैल असा फायनलला राहावा. पण आता ही जॅकी म्हणले तर मुलांचं काम आहे बैलगाडी पळवणं किंवा या गोष्टी करणं, डेअरिंग लागतं. एवढं डेअरिंग कुठून आणलं? सगळे आमचे भाऊ आहेत ते मला सपोर्ट करतात. त्यामुळेच आमचे दादा पप्पा अमोल दादा ते सगळी मला सपोर्ट करतात. बाजी नाना त्यांनी मला शिकवलं गाडी कशी मारायची ते, त्यांच्यामुळे एवढ्या इथपर्यंत. छकड्यात ज्या वेळेस पाय ठेवला, आता सगळी म्हणतात की मर्दाचं काय लागतं, पण मित्रांनो बघा, महिला पण कमी नाही त्या सगळीकडे आता दिसायला लागल्या. ड्रायव्हर क्षेत्रात असेल किंवा ह्या बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस छकड्यात पहिल्यांदा पाय ठेवला त्यावेळेस काय विचार डोक्यात चाललेलं? काही फक्त आपली सरळ येऊ दे एवढं वाटलेलं, खरं वाटलं नव्हतं की आपला बाबांनी 1 नंबरला बैल उतरल, एवढंच. मित्रांनो बघा, ह्यो बैलगाडी क्षेत्राचा शर्यतीचा नाद आहे आणि नाद हा कोणालाही लागू शकतो, कारण नाद तसा आहे. सर, काय सांगताल आता वासराचं वैशिष्ट्य? आता तुम्हीही आज आलेला आहे. हे वासरू आमचं श्री खंडेश्वर मानकेश्वर, समृद्धी पाटील, स्वरा पाटील पेठ, भागवत पाटील पेठ, डॉक्टर गौरव कदम आणि MM नाना ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्या नावानं आमचा हा चॉपर म्हणून खोंड पळतो. आदत असताना आम्ही हा खोंड बाजीराव नाना वाघवाडीचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या पारखीनं आणि आमच्या मैत्रित्वाच्या संबंधीनं घेतला होता. भागवत पाटील माझे नातेवाईक आहेत. पण ह्या वासराचं काय झालंय, आमच्या आदतमध्ये 16-17 आता फायनल झाली. दोन्ही खांदे आम्ही आतून बाहेरून कायम पळतोय. आता सलग 15 दिवसात आमचं आता हे आजचं तिसरं म्हणायचं तसं क्वार्टर फायनल आम्हाला आता बाहेरून राहिलो फायनलला. आम्ही परवा नेवरीला आम्ही HF डिलक्स जिंकली गणाबरोबर पळून. उंबरड्याला गेलो, गट पास केला, सेमीला आम्ही 2 नंबरला तिथं उतरलो.
ह्या वासराला कसं झालंय आमच्या मोठ्या पैऱ्यात आम्हाला पळायची फार इच्छा आहे. आमचं वासरू पळते. आजचा सुद्धा वाळव्याचा तुम्ही 3 नंबरचा सेमी बघा, पब्लिकनं वासरू आमचं डावीनं पळालंय. आणि आज आमच्या बरोबर सिंगम ग्रुप दुरंदेवाडी त्यांचा आमचा मल्हार म्हणून आहे, रिया अमोल खुद दुरंदेवाडीकरांचा. त्या मल्हार बरोबर आज आम्ही पळालो. वासरं आमचं चांगलं त्यांच्या मल्हार बरोबर, तो सुद्धा बैल टॉपचा आहे. आज सिंगम नंतर त्यांच्या घराण्याचं नाव चालवतोय. आणि आज आमची गाडी हाणली बाजीराव नाना वाघवाडीकरांनी. आमचे 2-3 जॉकी चांगले फिक्स आहेत. नियोजन करायला आमचे नितीन ड्रायव्हर बहायचे, मी स्वतः भागवत पाटील, डॉक्टर गौरव कदम आणि दुरंदेवाडीची टीम आमची आणि डॉक्टर गौरव कदम यांचा सल्ला सगळा आम्हाला असताना एम ग्रुप पेठ ह्या सगळ्या ग्रुपच्या नियोजनानं आमचा चॉपर आता चांगला पळतोय. फक्त आम्हाला वासरू पळतंय चांगलं आमचं, फक्त प्रसिद्धीचं माध्यम आमचं नसल्यामुळे सर्वसामान्य घराला एक बैलगाडी मालक आहेत, त्यामुळे आमची एवढी चर्चा झाली नाही. वासरू दुखांदी आमचं ठाम आहे. ज्या त्या अड्ड्यात पावलोय आम्ही तिथं किमान गट तर काढलाय. सेमीला आम्ही मागं पुढं 19-20 होत राहतं. बरं शर्यत आहे, हारजीत होत राहणार. पहिलवान तयार केलाय आम्ही, हारजीत ते आम्हाला चालतंय. पण भविष्यात चांगल्या पायऱ्यात पळायची इच्छा आहे. आणि आम्ही आता कोरेगावला गेलो, वर खटावला चोराड्याला पळतोय. शक्यतो आम्ही पेठचा जर इकडचा हा खोंड असला तर आम्ही वरच्या भागात कडेगाव तालुक्यात, खटाव तालुक्यात तिकडं पळायला जातोय, पेडगाव फाटीला जातोय तिकडं. त्यामुळे वासरू वरच्या भागात सुद्धा आमचं कटनावरती पळतंय आणि मातीच्या रानाला तर आमचा बादशाच आहे हा. त्यामुळे आम्ही असं काही नाही की फक्त मातीच्या रानाला पळतोय आणि माळ रानाला चालत नाही. आम्ही दोन्ही फाटीवरती पळतोय. शक्यतो आमचं वर पळायचा त्या भागात, वरच्या खटाव तालुक्यात, वडूज भागात, सातारा भागात, कोरेगावला पळायची पळलोय आम्ही. आणि तिकडं सुद्धा आमचं वासरू चांगलंच पळतंय. फक्त तुमच्या माध्यमातून एक आमची अशी अपेक्षा आहे की ह्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य मालक आमचे भागवत पाटील यांच्या वासराला पहिरं चांगलं होतील. वासराचं कसं झालं, एवढं आमचं सोशल मीडियाला फार कमी माणूस आहे. शेतकरी सामान्य वर्गातला मालक आहे. त्याचे नियोजन करायला आम्ही 2-4 नियोजन करतोय. फक्त वासरू चांगलं पळतंय, एक चांगल्या पायऱ्या तिथून पुढं पळेल अशी अपेक्षा आहे. आणि मालकाचं नाव आतापर्यंत जसं केलंय तिथून पुढं ही होईल. आणि तुमचं एक धन्यवाद देण्यासारखं आम्ही ऋण व्यक्त करतो की सर्वसामान्य शेतकरी आता सेमी फायनलचा निकाल टाकून आल्यानंतर तुम्ही ओळखलं की वासरू फायनलला राहिले. तुम्ही हुडकत आला आणि जे विचारलं की वासरू कुठल्या मालक कोणा नियोजन करतंय, त्याबद्दल आमच्या चॉपर ग्रुप पेठकडून तुमचं मनपूर्वक धन्यवाद आहे. तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य माणसांची बैल उजेडात आणली. इथून पुढे तुमच्या KG बैल प्रेमीला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या माध्यमातून आज आमचा चॉपर महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल ह्यात काय आम्हाला शंका नाही. इथून पुढे तुमचं सहकार्य राहावं आणि आमच्या वासराला चांगल्या उजेडातल्या पायऱ्यांच्या बरोबर पळता येईल, याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही आलात, आम्हाला विचारपूस केली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. मित्रांनो, आता जसं त्यांनी सांगितलं सरांनी की खटाव भागात किंवा ह्या भागात, सातारा भाग असेल, सगळीकडे वासराला पळवतात. काय शिकाय भेटते तर वासरू सगळीकडे पळायला पाहिजे. तुमचं कटनाचं रान असेल किंवा मऊ रान असेल, आपला बैल जर ठाम असेल आणि आपण जर असा ह्यांच्याकडे जर शिकवला तर 100% आपल्याला पुढं भविष्य त्याचं उज्ज्वल होणार आहे. कारण जाईल तिथं तो पळणार आहे आणि फायनल करणार आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की पब्लिकनं गाडी लागली किंवा काय, सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या. आता बरीच बैलगाडा मालक मित्रांनो शिकण्याजोगी गोष्ट आहे. कटनाला आमचं पळत नाही किंवा मातीच्या रानात पळतं, या गोष्टी होते त्या. सगळ्यांनी असं केलं, ऑलराऊंडर बनवलं पाहिजे. आम्ही एक मैदान कटनाचं करतोय, काळ्या रानाचं करतोय. वासराला सरासरी 8 ते 10 दिवसाचा गॅप देतोय. आमचं खाण्यापिण्याचं दैनंदिन मालकांचं लक्ष असते, आमचं नियोजन असते. फक्त एक मैदान काळ्या रानाचं, एक कटनाचं जास्त पल्ल्याला पळवतोय, कमी पल्ल्याला पळवतोय. फक्त त्याला सोगा जुळल आणि चांगला बैल ते बघून आता आम्हाला पैरव खर भरपूर यायला लागलेत. पण आमच्या पडत्या काळात आम्ही प्रत्येकाला फोन केल्यात, ह्यो बैल पाहिजे, त्यो बैल पाहिजे. माणसं आमचं फोन उचलायचं बंद करत होते, त्यावेळी वाईट वाटलं. पण आता मागच्या 15-20 दिवसात आमचे 2-3 जे फायनल झाले ना, आता आमच्या मालकाने आम्हाला फोन येतात की बैल उपलब्ध आहे का. पण आमचं आता 2-3 पैरं झालेत पुढचं. आणि इथून पुढे कुणाचा जरी फोन आला संबंधित चांगलं नियोजन होत असलं तर आम्ही करणार, आम्ही नाही म्हणणार नाही कुणाला. आम्हाला लोक भागवत पाटलांनी बरेचसे नाही म्हणले. आम्ही रात्री 11:30-12 पर्यंत पैरं बघायचो, युट्यूबला बघायचो, इंस्टाला बघायचो, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्या ड्रायव्हरला. पण आमचा तो पडता काळ होता. पण वासराचे आमच्या कर्तृत्व आहे, आम्ही केलेलं कष्ट आहे, त्याचं यश आम्हाला भेटायला लागले. आणि आम्ही इथून पुढेही आम्ही जरी वासरू गुलाला राहिलं तरी आमचं पाय जमिनीवरच राहणार आणि आम्ही सर्वसामान्य गाडा मालक राहणार. विजयानं आम्ही काही हुरळून जात नाही, अपयशानं खचून जात नाही. आज कमी कुठं पडलोय त्याच्यावर आम्ही काम करू, दुसऱ्या दिवशी त्याचा व्यायाम वाढवून घेऊन पुढच्या मैदानात आम्ही गुलालाच कसं पात्र हे आमच्या भागवत पाटलांच्या टीमचं नियोजन असते. मित्रांनो, आता त्यांना एक प्रश्न विचारतो मालकांना. मालक, आता ह्यो नाद बरेच वर्ष झालं तुम्ही करताय किंवा करत असाल,
पण ज्यावेळेस आपला ह्या मुकानंदी असतो त्याच्या पाठण्यावर ये पडत असते फायनल्स, त्यावेळेस मालकाच्या काय वैयक्तिक भावना असतात. बरीच टीम असती मोठी, वासराला धरणारे, सोडणारे, सुट्टी मेकर, ड्रायव्हर, बऱ्याच गोष्टी, पण मालकाच्या काय भावना असते त्या, कारण ह्या साठी सगळी दुनिया इकडची तिकडे होती. मी बंदी उठल्यानंतर हम्म. एक व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा नंदी घेतला. त्या नंदीला सुद्धा मी खूप 3 वर्ष प्रयत्न केले. पण त्या 3 वर्षात मला एकच फायनल भेटलं. मी फक्त संयम ठेवला. वेळ येईल आपली, अजून वेळ आलेली नाही म्हणून प्रयत्न करत राहिलो. योगायोगानं गौरव डॉक्टरांनी मला हे वासरू सुचवलं फोटोत बघितल्यानंतर. तर म्हणलं कुणाकडे आहे, तर बाजीनानाकडे आहे. बाजीनानांना फोन केल्यावर बाजीनानांनी वासरू हे दिलं आणि त्यानंतर हे वासरू तयार केलं. जवळजवळ वर्षापूर्वी वासरू बाजीनानांच्याकडनं घेतलं, तयार करून त्याला नंतर जशी तालमी द्यायला चालू केलं तेव्हा लक्षात आलं की हे वासरू आपल्याला ह्यावेळी नक्की आपल्याला प्रयत्नाला यश येईल. त्यानंतर आपण प्रयत्न करत राहिलो आणि जेव्हा त्यानं पहिलं करमाळ्यात फायनल घेतलं तेव्हा जवळजवळ 3 महिने वासरू घरात बसून होतं. 3 महिन्यानंतर काढलं. बरेच जण मित्रपरिवार म्हणायला लागला की तुम्ही दादा वासरू घरीच ठेवताय, पळवलं पाहिजे वासरू. 3 महिन्यानंतर वासरू पळावलं, करमाळ्यात फायनलला राहिलं. तिथनं पुढे आम्ही पळायला चालूच केलं. नंतर 8 दिवस 10 दिवसाच्या गॅपनं नंतर पळत असताना तासगावला सिंगम बरोबर लाडक्या बहिणीची योजना पहिरं भरपूर 15 दिवस बघितलं, पहिरं काय आपल्याला मोठ्या अड्ड्यासाठी झाला नाही. नंतर बाजीनाना म्हणले असं असं सिंगमच्या बरोबर पळूया. तिथनं पुढं बाजीनानाचा प्रयत्न असेल, पप्पू ड्रायव्हर असतील, नितीन ड्रायव्हर असतील, धोंडीराम ड्रायव्हर असतील, उमाई नाईक, तिथला मित्रपरिवार सगळे असतील, सगळ्यांनी प्रयत्न केला. MM नाना असतील, सागर असतील किंवा माणिकराव फॅन्स, ते मित्रपरिवार असेल, सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर वासरू फायनल घेतलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं समाधान मला ह्या चॉपरकडून मिळायला सुरुवात झाली. बघा मित्रांनो, एक बैलगाडा मालक सर्वसामान्य काय काय गोष्टी करतो फक्त गुलालासाठी आणि फायनल घेण्यासाठी, आणि जी ढाल आहे किंवा ट्रॉफी आहे त्या गोष्टीसाठी. डॉक्टर काय सांगतात शेवटचं, आता जी पैरे करणारे असतील तुमच्या सोबत किंवा त्यांची इच्छा असेल, कारण काय होतं तुम्ही जसं सांगितलं की फायनलला राहिल्यावर वेटिंगला पैरा येतील, जर फायनलला नसला पडता का असं तर कोण फोन उचलत ना. हो, ही खरी गोष्ट आहे. सिमीला जरी 19-20 झालं तरी माणसं फोन उचलतात. फायनल राहिल्यावर रोज फोन येतात. या 15 दिवसात आमचं असं झालं, प्रत्येक जण म्हणतोय सर बैल पाहिजे, भागवत पाटील बैल पाहिजे. पण आम्ही असं नाही, सर्वसामान्य माणसं घरातलीच आम्ही आहे. ज्याचा पळतो त्याला नक्की बैल मिळेल आणि आमचं पण पैर आम्ही सर्वसामान्य घरातल्या गाडी मालकांच्या बरोबरच करायची आमची इच्छा आहे. फक्त आमचं वासरू ज्यांनी उजेडात आणलं त्या बैल मालकांना आतापर्यंत जेवढे आमच्या पैऱ्यात आम्ही ज्यांच्या पैऱ्यात पळालो, दाडोलीच्या सरांचा लक्ष असेल ज्यांच्या नियोजनात, परवा आम्ही सागर मधनेने आम्हाला गाणा घालून दिलता नेवरीला, आम्ही HF डिलक्स जिंकले. विलूरचा एक बैल परवा आम्ही ह्या फाटीव पळालो, क्वार्टरला राहिलो. परत आमच्या भागातली जेवढी बैल समीर भैयांनी समजा गौरव डॉक्टरने आम्हाला मिळवून दिली, MM ग्रुप पेटच्या नियोजनात जी पळाला बैल आमचा हा खोंड, त्यामुळे आम्ही त्या बैल मालकांना आतापर्यंत विसरणार नाही. जरी वासुर आमचं पळायला लागलं, आज आमच्या गायात आम्ही मल्हारच्या गायात पळालो, अतिशय समाधानाचा तो सुद्धा बैल आहे. ते घराण्याचं सिंगमचं नाव तो वासू तो बैलात चालवायला लागला, ह्याचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे की तो बैल थांबला म्हणून असं त्यांनी केलेलं नाही. त्याच ताकदीचा बैल तयार केलाय. दोन्ही खांदी तो सुद्धा बैल चांगला पळतो. त्याच्या गायात पळलो ही समाधान, आज विशेष फायनल राहिलो. आमच्या टीमने एवढं कष्ट केलं, ह्याचं यश आहे. इथून पुढेही ह्या वासराला आमच्या असंच उजेडात ठेवण्यासाठी आम्ही एकजुटीनं प्रयत्न करीन, एवढंच सांगतो. आता नियोजन कोण करते, कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर गरज आहे का त्याची, पायऱ्याला कॉन्टॅक्ट नंबर घ्या बाबा, किंवा आम्हाला कॉल करा, किंवा आम्ही कॉल करतो तुम्हाला. बैल पळाल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय द्यायला लागत नाही. माणसं रात्रीची 12 आणि 1 वाजता उठवाय घरला येतात. गेले 10-11 वर्ष झाले ह्या गोष्टीचा अनुभव आहे. ज्यावेळी तुमचा पळत नाही ना त्यावेळी कडनं गेले तर तुमच्याकडे कोण बघत बी नाही, हाक बी मारत नाही. आणि शिंगमचं एवढं वैशिष्ट्य आहे, म्हातारपणी सुद्धा त्याच्या गळ्यात एखादा गुलाल पडला वासराला, दरवर्षी बैलाच्या गळ्यात एक ना एक वासरू उमाडतंय. आणि म्हातारपणी थांबवताना सुद्धा त्यानं पेटाचा चॉपर उजेडात आणला आणि उमटला, त्यात समाधान आहे. चालतंय मित्रांनो, आपण ही त्यांना आपल्या चॅनलतर्फे शुभेच्छा करूया की जसं आता त्यांचं पैर होते ती त्यांच्यापर्यंत लोक येते ती आम्हाला वासरू पाहिजे, तसंच कायम त्यांचं पैर होतील आणि ते गुलालात राहतील. धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे. नमस्कार.